सर ओपन कर सगळं. अमोल ये इकडे. मॅडम तुमचं पावर मागत पुन्हा एकदा कारवाई करण्यात आलेली आहे. कशा पद्धतीची कारवाई होती, काय ते माननीय अन्न सुरक्षा आयुक्त श्री तुकाराम मुंढे सर यांच्या सेफ फूड सेफ महाराष्ट्र या मोहिमेअंतर्गत जी धडक कारवाई चालू आहे त्यानुसार काल छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये एक गोपनीय माहिती काढून चिकलठाणा MIDCमध्ये अमूल दूध डेअरी या प्लॅन्टवर छापा टाकण्यात आला. सदर प्लॅन्टवर छापा टाकण्यात आला. तिथे भेसळयुक्त तूप आणि पनीर हे तयार केले जात होतं. तिथे जवळपास आम्हाला 10 ते 12 सोयाबीन ऑइलचे बॅरल्स सापडले जे की तुपामध्ये मिक्स करून गाईचं शुद्ध तूप तयार केले जात होते त्यानुसार. तसंच पनीर पण जे चीज ॲनालॉग राहतं आपलं पनीर ॲनालॉग ते तयार केले जात होते त्याच्यापासून. तसेच पूर्ण सदर आस्थापनेमध्ये अस्वच्छता पूर्णपणे कमालीची होती. त्यामध्ये जे तिथले जे कामगार होते कामगारांचे मेडिकल सर्टिफिकेट्स नाही, काहीच नाही. अस्वच्छता पूर्णपणे खूपच भयानक अवस्था होती त्याच्यामध्ये. त्यानुसार आम्ही ती जी पिढी होती ती काल बंद केलेली आहे. सदर पिढीचं आम्ही जे लायसन्स आहे ते रद्द केलेलं आहे तिथेच. आणि सदर पेढी ज्या आस्थापनांना रिटेल काउंटरला संभाजीनगर शहरामध्ये तूप सप्लाय करत होती त्यांचा लक्ष्मी डेअरी नावाने 3 काउंटर्स आहे संभाजीनगर शहरामध्ये. एक TV सेंटरला आहे, दुसरं कामगार चौकात आहे, तिसरं श्रीराम चौकामध्ये आहे. हे ज्या रिटेल काउंटर आहे हे ते तूप विकत होते ग्राहकांना. तर तिथे जाऊन पण आम्ही तिचं पूर्णपणे जे तूप होतं ते जप्त केलेलं आहे. त्याचे पण अन्न नमुने घेतलेले आहे, ते पण आम्ही लॅबला पुढे पाठवलेले आहे. सदर कारवाई शहरामध्ये अशाच प्रकारे पुढे पण चालू राहणार आहे. सदर कारवाईमध्ये जवळपास 3,12,000चा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे. त्यामध्ये जे तूप आहे ते जवळपास 300 किलो तूप आम्ही जप्त केलेलं आहे. जवळपास त्याची किंमत जवळपास 1,67,000 आहे. तसेच क्रीम होती जी तूप तयार करण्यासाठी वापरतात ती जवळपास 199 किलो जप्त केलेली आहे. त्याची किंमत जवळपास 55,000 आहे. नंतर पनीर जे होतं ते 174 किलो आम्ही ते जप्त केलेलं आहे. तसेच जे रिफाईंड ऑइल जे तुपामध्ये टाकत होते गाईचं शुद्ध तूप तयार करण्यासाठी ते जवळपास 278 किलो आम्ही ते जप्त केलेलं आहे.